वाल्मिकी साहू हं. ज्यांच्याकडे पुण्याचा संच असतो त्यांना ज्ञानीपुरुषांचे दर्शन घडते. हं. आणि ज्या महात्म्यांनी ज्ञान घेतलंय त्यांचे महापुण्य जागृत झाले. पण असे कोणते कारण आहे की काही महात्मा असे आहेत ज्यांच्याकडे महापुण्य असूनही ते आर्थिक रूपाने फारच कमकुवत आहेत? आता आर्थिक कमकुवतीचं कारण पूर्वकर्माचा हिशोब आहे. आणि महाभाग्यशाली पुण्य तर कोटी जन्मातल्या पुण्याईचा एक एक थेंब मिळून एकत्र होऊन तयार झाल्यावर त्या कोटी जन्माच्या पुण्याईचं फळ म्हणून ज्ञानी भेटतात. आणि ही लक्ष्मी जी आर्थिक चणचण भासतेय पूर्वभवात, मनाने किंवा वाणीने किंवा आचरणाने, मनवचन कायेने लक्ष्मीची चोरी केलेली आहे. अनिती, अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार, काही चूक झाली असेल म्हणून या जन्मात खूप मेहनत करूनही खाण्या पिण्या राहण्यापुरतंच मिळत राहतं. बाकी पैशांची बचत होईल एवढं मिळणार नाही. खर्च निघून जाईल पण त्रास होत राहील. हा पूर्वजन्मातला हिशोब आहे. म्हणजे की जेवढा पैसा ज्याला हवा आहे, लक्ष्मी म्हणजे काय, जेवढं कोणाला सुख दिलंय, कोणाला मदत केली, म्हणजे दुसऱ्यांना सुख द्याल तर पुण्याचं बीज पेरलं जाईल, पुण्यकर्म बांधलं जाईल. दुसऱ्यांचं नुकसान केलं तर, दुःख दिलं तर पापकर्म बांधलं जाईल. आणि पापाचं फळ म्हणून लक्ष्मी कमी येईल, पुण्याचं फळ लक्ष्मी जास्त येईल. म्हणजे हा पाप पुण्याचा हिशोब आहे, तो पूर्वकर्मात झाला आहे. आता काय करायला हवं तर आता धार्मिक बना, कोणालाही दुःख होणार नाही, मनवचन कायेने तेवढी जागृती ठेवा. आणि मनवचन कायेने कोणाला दुःख दिलं, अनिती, अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार, विश्वासघात, ते सगळं नष्ट करून टाकायला हवं. किती कठीण परिस्थिती असो पण कोणाचाही विश्वासघात नाही करायचा, कोणाबरोबर अनिती अप्रामाणिकपणा करायचा नाही आहे. जबरदस्त जागृती राखायची. पण तसं झालं तर प्रतिक्रमण प्रत्याख्यान करायचं. किती लोक असे येतात, म्हणतात आम्हाला वाईट मार्गाने पैसा नको आहे पण पुढचा मागचा घेतो त्यामुळे आम्हाला घ्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही वापरू नका, ते चॅरिटीमध्ये द्या. आपल्या घरात आपल्या वैयक्तिक गोष्टींसाठी तो पैसा नाही वापरायचा. मग लक्ष्मीचे अंतराय पडतात. चुकीच्या मार्गाने पैसा घेतलात तर भविष्यात नुकसान होणारच होणार. हां. आणखी एक प्रश्न आहे. मला अनेक वर्षांपासून इन्सॉम्नियाचा रोग आहे, निद्रानाशाचा रोग. म्हणजे म्हणतात ना की जे दुःख होतं ते कमी काळासाठी होतं आणि ते निघून जातं. पण माझा हा जो रोग आहे तो जवळजवळ 25-30 वर्षांपासून हा निद्रानाशाचा आहे. आणि मी खूप सारी औषधं पण घेतली आहेत, ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकमधली सुद्धा. पण त्यातून क्युअर नाही होऊ शकलो. पण मी ज्ञान घेतलं आहे आणि त्यामुळे मला त्याचं सफरिंग नाही होत. आता शरीराला झोप येत नसेल तर येऊ द्या, नसेल तर नका येऊ द्या. आपण आपल्या तत्वानुसार राहूया. शुद्धात्मा आहोत. ज्ञानविधीतलं वाक्य बोलत राहा, चरणविधीतलं वाक्य बोलत राहा, दादा भगवानांचा असीम जय जयकार करत राहा. असा काहीतरी जप मनातल्या मनात करा. त्यामुळे शरीराला झोप, शरीराला आराम मिळेलच. निद्रानाश होत असेल पण कधी काय होतं की 2-3-4 वाजेपर्यंत झोप नाही आली तरी अर्धा तास 2 तास झोप आली अशी लागते. गाढ निद्रा म्हणतात. ती सगळ्या 8 तासांची कसर खेचून भरून काढते, शरीराची सगळी झीज भरते. म्हणजे आपोआप तसं होईल. तुम्ही सहज भावनांनी राहा आणि जागरूकपणे ज्ञानाचा उपयोग करा. शरीराला जे काय व्हायचं ते होऊ द्या. आणि मी तर रोजच्या रोज अशी प्रार्थना करतो की दादाजींचे ज्ञान साऱ्या संसाराला मिळावे. बस ती खूप चांगली भावना आहे. हे शक्तिशाली ज्ञान आहे आणि त्यातल्या चमत्काराचा मी सध्या अनुभव घेतोय. खूप छान. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझं नाव राम मांझी, आसनसोल, वेस्ट बेंगालहून. बोला. माझा प्रश्न असा आहे की ज्ञान मिळाल्यानंतर मोक्ष कोणाचा होतो आणि मुक्तीचा अनुभव कोणाला येतो? आपल्याला स्वतःलाच येतो. आधी मीच राम मांझी मानायचा, त्या बंधनाचा अनुभवही तुम्हाला स्वतःलाच यायचा. आता समजलं की राम मांझी तर शरीराचं स्वरूप आहे, मी तर शुद्ध आत्मा आहे. त्यामुळे मुक्तीचा अनुभवही तुम्हाला स्वतःला येणार. समजा एखाद्याला खांबाला बांधून ठेवलं आहे पायापासून डोक्यापर्यंत, अगदी करकचून बांधलं आहे, तर त्याला त्या बंधनाचा अनुभव येईल की नाही? येईल. बघा, पाणी दिसतंय, अन्न दिसतंय पण जाऊ नाही शकत, खायला हवं आहे. आणि एखादा मुलगा दिसलाय, इकडे जरा सुरी घे काप, त्याच्याकडे सुरी आहे, कात्री आहे, ब्लेड वगैरे काय सगळं काही पडलं आहे आजूबाजूला, पण स्वतः बंधन नाही तोडू शकत आहे. कोणीतरी मुक्त व्यक्ती हवी. त्या मुलाला बोलवलंय, मुला ही सुरी उचल, हा दोरखंड काप. एक दोरी तोडली, मग दुसरी, असं करत करत मुक्त होईल आणि मग आरामात खाईल, पिईल, फिरेल. म्हणजे मुक्तीचा अनुभवही त्याला स्वतःलाच येईल.
समजतं का आता? सिद्धक्षेत्री गेल्यानंतर जो साऱ्या ब्रह्मांडाला बघतो, जाणतो, तो जाणणारा कोण? तो स्वतःच जाणतो, स्वतःचा अनंत अनंत समाधीत राहतो. पण देह तर इथे सुटतो, देह सुटेल, तो इथे मनबुद्धी अहंकारही सुटतो. संपुष्टात येतात, हा पण त्यातला स्वयं तो राहतो. आपल्या स्वतःच्या अज्ञानतेमुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आचरण, विचार सगळ्यांना मीच आहे मानायचं, ते अज्ञान संपलं. आणि जेव्हा माझं स्वरूप तर केवळ आत्मा, ज्ञान केवळ ज्ञान स्वरूपच आहे, ते अनुभव यायला लागले, करत करत सगळे अज्ञानाचे परिणाम समाप्त झाले. त्यामुळे तो स्वयंमुक्त होत गेला आणि अनंत समाधी सुखात राहील. आणि जेव्हा परमाणू मात्रांमधून मुक्त व्हायला लागतो, संसाराच्या संबंध मात्रातून मुक्त होऊन कर्मांपासून मुक्ती, परमाणूपासून मुक्ती, देहापासून मुक्ती, खुद्द सिद्धक्षेत्रात जाऊन बसेल आणि मग अनंत समाधी सुरुवात होईल. स्वयं राहणारच राहणार. एक मूळ आत्मा आहे, दुसरा मी आहे म्हणणारा आहे स्वतः, ज्याचं अज्ञान आणि ज्ञान आहे. म्हणजे मूळ आत्मा द्रव्य स्वरूपात मूळतः अशुद्ध आहे. आता हे ज्ञान आणि अज्ञान जे गुण आहेत, एक ज्ञान आहे त्याचा गुण म्हटला जाईल आणि अविनाशी येतो स्वतः. आणि जेव्हा मानतो की मी चंदू आहे, तेव्हा या रॉंग बिलीफच्या संयोगाच्या दबावाने अज्ञानावर उभे राहतोय. अज्ञानापेक्षा वेगळी अशी ओळख झालेली आहे, अस्तित्व वेगळं उत्पन्न झालं आहे की मीच चंदू आहे. आता त्या अस्तित्वाला त्याला ज्ञान मिळतं, अज्ञानता सुटते. हे चंदू माझं स्वरूप नाही आहे, आत्मा हे माझं स्वरूप आहे. स्वयं अविनाशी, मूळ आत्मा ही अविनाशी. पण हा विशेष भाव उत्पन्न झाला, विशेष परिणाम, विभाविक भाव, व्यतिरेक गुण. मी चंदू आहे, तो विनाशी आहे. आणि मी आहे तो तर अविनाशी आहे. त्याला ज्ञान मिळतं, ज्यामुळे ते अज्ञान दूर होतं. त्याला ज्ञान मिळतं की मी कोण आहे. आणि नंतर मीच आत्मा आहे त्याचा अनुभव यायला लागला की मग परमानंद मिळायला सुरुवात. होय. आणखी एक प्रश्न आहे की ज्ञान मिळाल्यानंतर चरणविधी, आरती आणि असीम जय जयकार केल्याने काय मोक्ष होईल? मोक्ष म्हणजे काय की मोक्षाच्या मार्गावर खूप पुढे जाल. बरं. जर 5 आज्ञांमध्ये राहिला तर एक्झॅक्ट मोक्षाचा अनुभव यायला सुरुवात होईल. 5 आज्ञांमुळे नवी कर्मबंधनं होणार नाहीत आणि जुनी कर्मफळ सुटतील समता भावनेने. आणि बीजे पेरलीच नाहीत तर बंधन होणारच नाही आणि जुनी कर्मबंधनं सुटतील आणि मुक्ती होईल. मग प्रत्यक्ष ज्ञानींचे दर्शन प्राप्त होण्यासाठी 10 वर्ष लागली असं का? म्हणजे तेच तर अंतराय आहेत ना सगळे. पण झालं की नाही दर्शन? झालं. आणि लाईव्ह रिले, अहो भाग्य की प्रत्यक्षात ज्ञानी पुरुषांचे दर्शन घडले. हो. आणि लाईव्ह रिले सगळा चालू होता ना, हो तो चालू युट्यूबवर लाईव्ह रिलेमध्ये सगळं बघतच होतात. आणि आम्ही अडालजमध्ये होतो, तुम्ही इथे होतात, म्हणजे सूक्ष्मात तरी प्रत्यक्षातही होतो, परस्पर संपर्क होताच होता. आमची भावना आहे की कलकत्त्यात निष्पक्षपाती त्रिमंदिर व्हावं, या विषयांचे इथूनही काम व्हावं आणि पूर्ण जगाला, साऱ्या जगतातल्या मनुष्य आणि जीवांना दादांचं ज्ञान विज्ञान मिळो आणि सर्वांना मोक्ष मिळो, हीच आमची भावना आहे. जय सच्चिदानंद. वा. गीता चौहान. जय सच्चिदानंद पूज्यश्री. पूज्यश्री, चक्री बंधनातून मुक्ती कशी मिळेल, त्यातून कशी सुटका होऊ शकेल आणि त्यातून पुढे कसे जायचे, त्या ग्रंथींची माहिती द्यावी. ती जागृती बघा. चक्रीबंधन म्हणजे काय विषयांमध्ये सुख आहे किंवा मानात सुख आहे किंवा मनमानी करण्यात सुख आहे, कोणत्याही सुखाच्या मान्यतेची निर्गाठ बसते. होय. गाठीवर गाठ, पुन्हा गाठ म्हणजे निर्गाठ होते. यातच सुख आहे, कसंही करून हे मिळवायलाच हवं, म्हणजे ते चक्रीबंधन आहे म्हणतात. आता त्याबाबत जागृती ठेवायला हवी. आणि समजा विषयात सुख आहे तर नाही, तो अभिप्राय तोडा, विषयात सुख नाही आहे. पहिली स्टेप, कशा प्रकारे नाही आहे, ब्रह्मचर्यात कोणत्या प्रकारचं सुख, त्याचं ॲनालिसिस वाढवत जा. जेवढ्या वेळा विकारी विचार येतील तेवढ्या वेळा प्रतिक्रमण करा. चक्रीबंधनामुळे विचार येतील, मोहही होणार, बघताच भाव बिघडणार, म्हणून प्रतिक्रमण करायचं. आणि त्याचं प्रोटेक्शन होणार नाही एवढी जागृती ठेवायची. म्हणजे विषयाची ग्रंथी तोडायची आणि ती भावना मनात पोचली जाऊ नये द्यायची. विचार आले त्याला खतपाणी घालणं, पाणी घालणं, खुराक देणं असं नाही करायचं. त्याच्या विरोधात राहा. कधी उत्पन्न झाला विचारी विकार तर माफी मागा की चूक आहे, नको करू आहे, असं करत करत विषय विकारी चक्रीबंधन तोडायचं आहे. एका दिवसात नाही तुटणार, पण हळूहळू 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष काळ जाईल. अशी कित्येक जन्मांपासूनची निर्गाठ बांधली. होय. समजा खूप हुशार घोडा असेल, वेगाने धावत असेल, 80 मैलाच्या स्पीडने धावू शकत असेल, पण हिरवं कापड कबरीचं बघताच थांबत असेल तर थांबेल. मग नंतर त्याला कितीही धक्का मारला चालणारच नाही.
अशा वेळी तो घोडेस्वार काय करतो, त्याचे डोळे बंद करत हळूहळू चालवतो त्याला, चल करत करत त्याला पुढे नेतो, नंतर दाखवतो आता नाही आहे, मग धावायला लागतो. म्हणजे असा कबरीवरचा हिरवा कपडा असेल त्याला चक्रीबंधन म्हणतात. होय. घोड्यासाठीचं अटकणं म्हणजे मनुष्याला अटकण होते, स्त्रीला पुरुषाचं, पुरुषाला स्त्रीचं. म्हणजे बघताच मोहात अडकायला लागतात, भानच हरपतं. म्हणजे असं त्या क्षणी देहभान विसरतं, पण त्यावेळी हळूहळू अनुभवाचा आधारात राहायचं. इथेच चूक होऊ शकते, तिथे जागृत राहायचं आहे. हळूहळू कणखर बना, दृढ निश्चय आणि सिन्सिअरिटीमुळे ते आकर्षण आणि बंधन हळूहळू तुटेल. प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यानामुळेही त्याला तडा जाईल. आणि पूज्यश्री, हे जग म्हणजे आपलीच छबी आहे. कॅलेंडरमध्ये जे असते तसेच त्यात कपट आहे, शिवाय विषय विकार आहे. त्यामुळे तसेच संयोग समोरून आपल्याकडे येतात. आता फाईल 1चे असे होते की विषय विकारी संयोग आहेत. शिवाय जॉब आहे, काम करावे लागते, असेच संयोग जुळतात म्हणून ती जागाच सोडून द्यावीशी वाटते. कामावरच जगात नको तर जायला. बघा, सोडून दिलं तर पैसे कुठून येणार सांगा. स्ट्रॉंग राहायचं आहे, आपण जागृत राहायचं, मुखवटा घालून वावरायचं. पण सर्वांच्यातल्या शुद्धात्मा पहा, जागृत राहायचं. कोणी वाईट हेतूने आपल्याला जवळ केलं तर स्ट्रॉंग राहायचं, तिरस्कार नाही करायचा, पण जागृत राहायचं. पण त्याच्या लक्षात येईल की यांना इंटरेस्ट नाही, त्यामुळे दूर जाईल मग आपल्यापासून. मजबूत बना आणि आप्तपुत्रींच्या संपर्कात राहा. होय, आप्तपुत्रींशी बोलणे होते माझे फाल्गुनी दिदींशी. बस. आणि पूज्यश्री, सामायिकमध्ये मी खूप प्रयत्न करते की सामायिक करू. 12-13 वर्ष झाली ज्ञान घेऊन, अजूनही सामायिक अजिबात नाही करू शकत. सामायिकचं कसं आहे की अटकण होत असेल ना, तर कोणत्या कारणाने होते ते पहा. बघा, तुम्ही मोहाचा कोणता पॅटर्न आहे बघणं ते सामायिक. किंवा क्रोध झाला तर कशामुळे झाला, मनमानी नाही झाली म्हणून क्रोध आला, अपमान झाला म्हणून क्रोध आला, समोरच्याला समजत नाही म्हणून क्रोध आला, आपलं म्हणणं खरं करायचं आहे तर क्रोध करून खरं होय. करतात. म्हणजे कशामुळे होत आहे ते सामायिकमध्ये चेक करायचं आहे. सामायिक म्हणजे एक प्रकार आहे सामायिकचा. त्यात कशा प्रकारे कशामुळे हे दोष झाले त्याचा ॲनालिसिस करणं हा एक प्रकार आहे. होय. दुसरा 5 आज्ञांमध्ये कुठे चूकभूल झाली ते चेक करा, तेही सामायिक सगळ्यात उच्च आहे. किंवा मग सकाळपासून रात्रीपर्यंत मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वाणी, आचरण, कोणता व्यवहार झाला लोकांसोबत ते बघितलं तरी खूप मोठं सामायिक होईल तुमचं. हो. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. मी सूरज, हजारीबाग, झारखंडहून. बोला. पूज्यश्री, दादाजींनी कुठेतरी असं लिहून ठेवलंय की संसारातले अमृत हे हे सत्संगाचे सत्संगाच्या विषापेक्षा वाईट आहे. आणि मार मिळाला सत्संगात तरीही सत्संग नका सोडू. तर ह्याचा अर्थ समजवावा. ॲक्च्युली असं म्हणतात की संसारात लाडू मिळाले तरी ते सोडून द्या, पण सत्संगातून शिव्या मिळाल्या तरी त्या खा. कारण सत्संग मोक्षाचा सत्संग आहे. उगाच शिव्या नाही देणार कुणी, पण आपल्या कर्मांचा हिशोब असेल आणि कोणाच्या अहंकाराशी टक्कर झाली किंवा कोणी अपमान केला तर या सत्संग सोडायचा नाही आहे. कारण मोक्षाचा सत्संग आहे. थोड्या वेळापूर्वी अपमान करणाराही पश्चाताप करेल, अरे मी तर चूक केली, माफी मागतो. आणि बाहेर किती लाडू मिळत असतील ना तरी मोहात अडकवतील आणि मोक्षापासून विचलित करतील. म्हणजे बाहेर कुसंगती आहे, आपल्या आत्म्याच्या गोष्टी नाही आहेत तिकडे सांसारिक गोष्टी आहेत आणि पुण्य पापाच्या गोष्टी आहेत. पाप पुण्य मोक्षासाठी बाधक आहेत. संसारासाठी ते चांगलं आहे, पुण्य चांगलं आहे, पाप वाईट आहे. मोक्षासाठी तर पुण्यही नको, कारण पुन्हा ते उपभोगण्यासाठी संसारात यावं लागेल. म्हणजे पुण्यातूनही सुटका हवी, पापापासूनही आपल्याला सुटायचं आणि शुद्धात्म्याची प्राप्ती करायची. हा सत्संग शुद्धात्म्याची प्राप्ती करून देतो. सतचा संग, सत म्हणजे अविनाशी आत्म्याचा संग प्राप्त करून देतो. त्यासाठी हा सत्संग आहे. आणि संसारात आत्म्याशिवाय सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून आत्म्यासाठी तो कुसंग आहे. म्हणून कुसंगाच्या लाडूपेक्षा सत्संगातला अपमानही चांगलाच आहे, हे समजून घ्यायचं आहे. पूज्यश्री, आणखी एक प्रश्न आहे की मी अनंत दर्शनवाला आहे, अनंत ज्ञानी आहे, अनंत सुखाचे धाम आहे. मग अनंत ज्ञानी आहे, अनंत सुखाचे धाम आहे, हे तर आत्म्याचे गुण आहेत. पण हे अनंत दर्शन आहे, हा आत्म्याचा गुण आहेच, पण हा पुद्गलचाही आहे. नाही, आत्म्याचं आहे. दर्शन म्हणजे काय, 2 प्रकारचं दर्शन मानलं जातं. हे असं बघणं ते दर्शन आहे आणि जाणणं ते ज्ञान आहे. म्हणजे बघणं आणि जाणणं यात अंतर काय आहे. इथे एखादी वस्तू पडली आहे की आवाज येईल, इथे काहीतरी झालं, काय झालं माहीत नाही, इथून काहीतरी आवाज आला, म्हणजे काहीतरी झालं आहे, ते दर्शन आहे. नंतर आपण जाऊन चेक करू काय झालं, अरे हे तर भांडं पडलं, म्हणजे ते ज्ञान झालं, म्हणजे ते जाणलं असं म्हणता येईल. आणि समजलं फक्त त्याला दर्शन म्हणतात. काहीतरी घडलं. दर्शनावरण म्हणजे काय असतं? दर्शनावरण म्हणजे स्वतः कोण आहे,
दर्शनाचे दोन अर्थ आहेत. एक तर जाणणं, बघणं ते दर्शन आहे आणि जाणणं ते ज्ञान आहे. दुसरा अर्थ दर्शनचा अर्थ असा आहे की स्वतः कोण आहे हे समजणं तेही दर्शन आहे. अनुभवास येईल ते ज्ञान आहे. आता मी स्वतः कोण आहे हे आपल्याला ज्ञानविधीमध्ये समजतं तेही दर्शन. पण किती दर्शन? तर केवल दर्शन. 360 डिग्रीपर्यंत दर्शन ज्ञानविधीतून प्राप्त होईल. नंतर 5 आज्ञांचं जेवढं पालन होईल तेवढे ज्ञानाचे अंश, अनुभवाचे अंश, केवल ज्ञानाचे अंश वाढतील. बघा, संसारातही आवरण आहे, सांसारिक व्यवहारातही आवरण आहे, मग त्याला काय म्हणायचं? त्याला मोहनीय कर्म म्हणतात, संसार व्यवहारातले. पण दर्शनावरण म्हणजे मी स्वतः कोण आहे तेच समजत नाही. मीच चंदू आहे मानतो, मीच सूरज आहे मानतो, ते दर्शनावरण आहे. नंतर कशा प्रकारे तुम्ही सूरज आहात, हे माझे वडील आहेत, ही माझी आई आहे, हा माझा इथे जन्म झाला, म्हणजे रिलेशन सगळ्यांना सांगतो ते ज्ञान आहे. म्हणजे दर्शनावरण आणि ते ज्ञानावरण. आणि मोहनीय म्हणजे माझं घर चांगलं आहे, माझी आई आहे, माझी बायको आहे, ही सगळी मोहनीय कर्म वाढली. अंतराय म्हणजे आत्म्यात राहण्यासाठीच्या अडचणी. आणि कोणावर प्रेम केलं, कोणाचा द्वेष केला तर कोणीतरी काहीतरी अंतराय टाकत राहतील. जय सच्चिदानंद पूज्य. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हां मी दुर्गापूर बर्धमानहून पवन कुमार पाल. हां बोला. पूज्यश्री, मी 2021 मध्ये मे महिन्याच्या शेवटी ऑनलाईन ज्ञान घेतलं होतं. हां पण ज्ञान घेऊनही अजून काही जास्त फरक कळत नाहीये. बरोबर. त्यानंतर जेव्हा मी चरण विधी करतो तेव्हा मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात. कधी कधी पुढची ओळही विसरून जातो, कळत नाही काय होतंय. मग असं का होतं माझ्या? भरलेला माल आहे, कर्म समाप्त होण्याआधीच ज्ञान मिळालं, त्यामुळे खूप चंचल भावना आहेत. भरलेला माल आता हळूहळू भरलेला माल कमी होत जाईल, मग स्थिरता वाढत जाईल. आपण जागृती ठेवायची की असा विचार आलाय डोक्यात, असा विचार, कसं कोणकोणते विचार आले लक्षात ठेवायचं आणि ज्ञेय समजून घ्यायचं. ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर. आपण जाणून घेणारे आहोत ते ज्ञेय आहे, जाणण्याची गोष्ट. त्याकडे जेवढं वेगळं होऊन पाहाल तेवढे विचार गळून पडतील आणि मग नष्ट सुद्धा होऊन जातील. हलकेपणा जाणवेल त्यानंतर. वाटेल की येऊ दे, हरकत नाही. शक्यतो चरणविधी करण्याआधी जरा 2-4 मिनिटं विचार करायचा. त्याला व्हॉट आर द नेक्स्ट पेंडिंग वर्क, 1, 2, 3, 4 सगळ्याचं सेटिंग करा आणि डिसाईड करा की आता पेंडिंग वर्क करायचं आहे का चरणविधी झाल्यानंतर चालेल, विचार करूया, नंतर केलं तरी चालणार आहे. मग शांतपणे पेंडिंग वर्क बाजूला ठेवा, पाकिटात ठेवून द्यायचं, पॉईंट्स लिहून. विधी चांगल्या पद्धतीने करायचा, नंतर त्या पॉईंट्सवर विचार करायचा. म्हणजे बघा, मनात पेंडिंग वर्कचे विचार असतील ना तर मन डिस्टर्ब होईल. आपण विधी करतोय, काम बाकी, अजून हे बाकी राहिलं, ते बाकी राहिलं, डिस्टर्ब करत राहणार ते. म्हणून सेट करून टाकायचं, म्हणजे मग मनही शांत होईल, विधी चांगल्या तऱ्हेने होईल आणि नंतर एक एक आपलं पेंडिंग काम पूर्ण करायचं. बरं. आणि दुसरं असं की फाईल 1ला हे जे शुद्धात्मा आपण आहोत असं काही सेपरेशनचे फिलिंग पण नाहीये. आता उद्या इकडे आलात तर ज्ञानविधी पुन्हा एकदा करा, पक्क होईल ते की पवन कुमार कसा वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. ते सुरू तर झालंय. कोणाचा क्रोध वाटला तर आतून जागृती येते की नाही? येतं. चुकीचं घडलं तर चूक झालं असा अनुभव येतो, तीच जागृती आहे, तेच वेगळेपण. दोषांमधून वेगळेपण वाटायला लागतो आणि नंतर हळूहळू वाढत कम्प्लीट वेगळेपणाची जागृती पुढच्या स्टेजमध्ये अनुभव असेल. पण इथून सुरुवात, कोणाला दुःख दिलं गेलं, कुठे दृष्टी बिघडली, कधी विचार वाईट आले, त्वरित जागृती येते की हे चुकीचं घडलं. तशी तरी येते ना आतून जागृती. तसं आतून सूचित होतं, तेव्हाच आत्मा प्रकट झाला, वेगळा झाला म्हणायचं. आता कोणाला दुःख दिलं गेलं तर पवन कुमारला सांगायचं की पवनजी माफी मागा, मग हे दोषही समाप्त होतील, कमी होतील लेयर्स, जागृतीची शक्ती वाढेल. मग समजलं का? आणखी एक शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास होत असेल तर त्यावेळी खरं तर मी सुरुवातीपासून भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे, मग कोणाचा धावा करू संकट समय मी? आता दादाजींचं स्मरण करा. दादा भगवान हजर हुजूर आहेत. कारण ते बघा, आता इंदिरा गांधी आता मदत करतील का? नरेंद्र मोदीजी मदत करतील, नो डाऊट. नरेंद्र मोदी. मग इथे हजर कोण आहे त्यांना जरा, कारण वेगळे नाहीतच आहेत ते. त्याच स्टेजमध्ये जेव्हा होते, नेताजींच्या चेअरवर ते होते, तेव्हा त्यांची मदत मिळणार. आता हे हजर आहेत त्याच स्टेजमध्ये, त्या स्टेजमधल्या खुर्चीवरती आहेत, त्यांचं स्मरण कराल तर त्यांची मदत मिळेल. म्हणजे आपल्या अंतरात्म्यालाच ना? नाही, आपला अंतरात्मा जोवर अनुभवास पूर्णपणे आलेला नाही तोपर्यंत ज्ञानीपुरुषच आपला आत्मा आहे. दादा भगवानाचं स्मरण करा.
हा. निरुमांचं स्मरण करा, हजर हुजूर आहेत. बरं. आपल्याला शक्तीही मिळेल, सॉल्युशनही मिळेल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. विश्वनाथ, जय जय सच्चिदानंद. हम्म. पूज्यश्री, सकाळी भगवानांचं दर्शन घेणं आणि संध्याकाळी दर्शन घेण्यात काही फरक आहे का? नाही, आपण चित्त एकाग्र करून करायचं. सकाळी घ्या, संध्याकाळी घ्या, कधीही घ्या, पण चित्त भानावर ठेवून दर्शन घ्यायचं, म्हणजे बरोबर पावर मिळेल आपल्याला. पण सकाळी जेव्हा आपलं दर्शन घेतलं तेव्हा आपल्याला बघतच राहावं असं वाटत होतं मनातून. पण आता थोडंसं बोलल्यावर जरा असं वाटतंय, म्हणजे उशीर झालाय नाही, जरा. नाही, चालेल. त्यात काही आमचं दर्शनाला नाही, उशीर नाही, झालाय का? नाही, बरोबर नाही, काही फरक नाही पडत. त्याचं काय आहे की एवढ्या माणसांच्यात कसं वाटेल, लोक काय म्हणतील, हसतील का, असा मनामध्ये अहंकार, त्यात बुद्धीचीही दखल होत राहते. त्यामुळे मग थोडं डिस्टर्ब व्हायला लागतं. बाकी शांतपणे समजून घ्यायचं. बघा, आपण तर आपला जो पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायचा आहे शांतपणे सांगायचा, त्यावर त्यांच्याकडून सोल्युशन काय मिळतं ते समजून घ्यायचं. तेच खूप झालं. आणि माझ्या बोलण्यात बरीच गडबड होते. कधी कधी कोणाला तरी दुःख दिलं जातं, पण लक्षात येतं की दुःख दिलेलं आहे, पण ह्यातून बाहेर नाही पडू शकत. हां, लक्षात आल्यावर प्रतिक्रमण करायचं आणि 9 कलमं म्हणायची. कठोर भाषा, तिरकस बोलणं, न बोललं जावं अशी शक्ती द्यावी, शक्ती मागायची. हळूहळू ते कमी व्हायला लागेल. आधीपेक्षा थोडं बदललं आहे ना, आधीपेक्षा 5-10% तरी झालं की नाही कमी, आणखी कमी होईल. आणि माझी फाईल 2 आहे, तिने तर ज्ञान नाही घेतलंय, पण ती जेव्हा मी इथे येतो तेव्हा ती तिकडे फारच चिंता करते. आणि आज सुद्धा जरासं ते गरम पाणी तिच्या हातावर सांडलं आणि हाताला भाजलं, तेव्हा माझा मुलगा म्हणाला, बघा मम्मीला असं झालंय, म्हणजे हे असं का होतं? नाही, त्यांना सांगायचं की मी चांगल्या ठिकाणी जातोय, त्यात दुःखी व्हायचं काहीच नाही आहे आणि मी काही संन्यासी होणार नाही, तुझ्याबरोबरच आयुष्यभर राहणार आहे, वचन देतो. तिला सगळं तू कळतं. शांतपणे राहा आणि खाणं पिणं राहण्याबाबत कोणताही त्रास तुला होऊ देणार नाही. हे लोक तिकडे जातात, तिकडे आम्ही भगवानांचं दर्शन घ्यायला जातो सत्संगात. तिला सारं समजतं, ती कोणतीच बाधा आणत नाही त्यात. काहीच प्रॉब्लेम नाही. पहाटे आज 4 वाजता बाहेर पडलो आपल्या दर्शनासाठी, त्यावेळी सुद्धा तिने मला उठवून सगळी तयारी करून दिली, पण ती मात्र येत नाही इथे ह्या काही सत्संगाला. हरकत नाही, नंतर येतील. मुलगा आहे, घरात जबाबदारी आहे त्यांच्यावर, स्वयंपाक पाणी घरात सगळं काही करायचं आहे. म्हणजे त्यांना वाटत असेल की मी घर सांभाळेन, तुम्ही जाऊन या, तुम्हाला अडवत नाही, हेही खूप चांगलं आहे. बघा, पॉझिटिव्हिटी आहे त्यांच्या मनात, समजून घ्यायचं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.